आता रोजचा स्वयंपाक काय करायचा, रोजचं जेवण काय करायचं ह्याच्यावर तर आपण आता व्हिडिओ टाकायला सुरुवातच केली आहे आणि ती तुम्हाला आवडती याचा आनंद मला खूप होतो. पण ह्या ज्या रेसिपी आपण करतो की नाही त्याच्याकरता काळा मसाला किंवा रोजचा गरम मसाला किंवा आणखीन वेगवेगळे मसाले जे आपण आपल्या स्वयंपाकात वापरतो त्या व्यतिरिक्त काही मसाले जर आपण चिमूटभर त्याची पूड टाकली ना तर त्या पदार्थाची एकदम चव बदलते. त्यामुळे 3-4 प्रकारची मसाल्याची पावडर कशी करायची ते आपण बघणार आहोत. त्याचा आपल्या रोजच्या स्वयंपाकात म्हणजेच रोजच्या जेवणामध्ये खूप उपयोग होणार आहे. चला तर मग ते कशी करायची ते बघूयात. आपण जिऱ्याची पूड करण्याकरता जिरे आपण भाजून घेणार आहोत बरं का. पण जिरे अगदी खूप भाजायचं नाही, आपल्याला थोडासा त्याचा रंग बदलला की आपले जिरे भाजून होतात. गॅस मात्र मंद ठेवायचा. साधारण रंग बदलला आणि जिरे तडतड उडायला लागले की भाजले असं लक्षात येतं. ते बघ आवाज येतोच आहे मला, बहुतेक भाजले गेले. तर हे जिरे काढून घे आणि एक वेलदोडे भाज. कांचन मीठ गरम झालं का गं? होय झालंय. हां, आता त्याच्यामध्ये वेलदोडे टाक. बरं, पण मग आपण नुसतेच वेलदोडे का नाही भाजत, मीठ का घालायचं? कारण काय माहिती आहे का की ज्यावेळेला नुसते आपण वेलदोडे कधी भाजतो की नाही एखाद्या पातेल्यात म्हणा कढईत तर ते पटकन लागतात खाली, तुला लक्षात येईल. आणि मग ते काय होतं कुरकुरीत भाजले जात नाहीत आणि मग आपण ज्यावेळेला बारीक करतो त्यावेळेला त्याची पूड चांगली होत नाही, रंग पण बदलतो. त्यामुळे मिठात भाजायचं, नंतर मीठ चाळून घ्यायचं की आपले वेलदोडे तयार. छान ते आता भाजले गेले ना की थोडे गारू द्यायचे आणि मग नंतर ते थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये साला सगट बारीक करायची. साखर घातल्याने पटकन बारीक होतं. ते बघ आता रंग बदलला आहे बघ त्याचा, हो की नाही? हां, आता आपण ते बंद करू गॅस आणि मीठ चाळून घेऊयात. आपण जिरे भाजून घेतलेत, त्याचा रंग छान बदलला आहे बरं का. आता आपण मिक्सरमध्ये ह्याची फक्त बारीक पूड करून ठेवून द्यायची. एखादं सॅलड म्हणा किंवा कढीला म्हणा, ताकाला म्हणा किंवा आपण कोकम सरबत करतो किंवा सार करतो त्याच्याकरता ही बारीक जिऱ्याची पूड असते, त्याचा आपल्याला उपयोग होतो. आणखीन अनेक पदार्थांमध्ये आपण भाज्यांमध्ये सुद्धा जिऱ्याच्या पावडरचा उपयोग करू शकतो. हे वेलदोडे हे मिठात भाजल्यामुळे किती छान भाजले गेले की नाही. आता हे गारही झालेत. आपण आता ह्याच्यामध्ये आपण फक्त 2 चमचे साखर घालणार आहोत. आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. वाटलं तर आपण चाळूनही घेऊ शकतो. वरची जी जाडजाड सालं असतात ना ती आपण चहामध्ये कॉफीमध्ये त्याचा आपण उपयोग करू शकतो. आता ही वेलदोड्याच्या पावडरचा आपण उपयोग कशा करू शकतो बरं? गोड पदार्थांमध्ये तर करू शकतो, पण जे गोडसर भाज्या असतात की नाही, मेथी मटर मलाई किंवा एखादी व्हाईट क्रीममध्ये किंवा ह्याच्यामध्ये केलेली जर पनीरची भाजी असेल तर अशा ज्या वेळेला भाज्या आपण करतो त्यावेळेला आपण वेलदोड्याची पावडर 1-2 चिमूट त्या भाजीमध्ये टाकायची. खूप छान लागते. सुपामध्ये सुद्धा अर्धा चिमूट जर वेलदोड्याची पूड टाकली ना तरीसुद्धा खूप छान लागतं. आपल्याला चहा करायचा आहे त्यावेळेला वेळेवर पटकन आपण वेलदोड्याची पूड घातली तरी छान स्वाद येतो. नंतर ही दालचिनी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, बाजारात 2-3 प्रकारच्या दालचिनी मिळतात. त्याचा आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत. पण ही दालचिनी काही भाजायची वगैरे नाही बरं का. काही जण भाजून घेतात पण त्यामुळे त्याचा स्वाद वेगळा येतो. त्यामुळे दालचिनी मी तरी भाजून घेत नाही. आता हे थोडेसे मी कुटून घेणार आणि मिक्सरमध्ये टाकून ही दालचिनीची अगदी बारीक पूड करून एका डबीमध्ये भरून ठेवणार. पंजाबी ग्रेव्ही आपण ज्या वेळेला करतो पनीरची भाजी किंवा काय त्यावेळेला आपल्याला दालचिनीच्या पुडीचा म्हणजे अगदी चिमूटभर टाकली तरी छान वास येतो. विशेषतः आपण पुलाव किंवा बिर्याणी करतो बघा त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकतो. खडा मसाला म्हणजे सगळे जे दालचिनी वगैरे असतात ते तसेच्या तसे टाकतो. पण काय होतं जेवताना ते एक तर दाताखाली येतात किंवा आपण ते काढून बाजूला टाकतो आणि ते वाया जातात. त्यापेक्षा दालचिनीची पूड जर चिमूटभर आपण टाकली तर त्याचा स्वादही चांगला येतो आणि मुख्य म्हणजे मसाला वाया जात नाही. नंतर हे धने आहेत. धन्याची पूड करताना सुद्धा बरेच जण काय करतात की धने भाजून घेतात आणि मग पूड करतात. पण मी धने तसेच म्हणजे न भाजता बारीक करून ठेवते. थोडीशी जाडसरच ठेवते म्हणजे त्याचा उपयोग आपण सांबार केल्यावर सांबारमध्ये ज्यावेळेला उकळतो ना सांबार त्याला 1-1.5 चमचा जर सांबारामध्ये आपण धन्याची पूड घातली तर छान स्वाद येतो. नुसती बटाट्याची भाजी करायची 1 चमचाभर धन्याची पूड घालून द्यायची, खूप छान स्वाद येतो. भजी करणार आहात तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा धन्याची पावडर घातली तर त्या भज्याच्या पिठाला म्हणजेच भज्यांना सुद्धा खूप छान स्वाद येतो. अशा अनेक पदार्थांमध्ये आपण धन्याच्या पावडरचा सुद्धा वापर करू शकतो. या साधारण या 4 बेसिक जर पावडरी आपल्या घरात तयार असतील तर कुठलेही पंजाबी म्हणा किंवा आपले भारतीय म्हणा हे पदार्थ आपल्याला काही वेगळ्या चवीचे करायचे असतील तर त्याचा आपल्याला छान उपयोग होतो. आता प्रत्येक पदार्थ करताना कशात आपण काय कुठले मसाले वापरणार आहेत ते तर तुम्हाला मी टिप्स सांगताना सांगेनच. अशा सगळ्या पावडरी तुम्ही नक्की घरामध्ये करून ठेवा. ही आता ही वेलदोड्याची, दालचिनीची, धन्याची आणि भाजलेल्या जिऱ्यांची सगळ्या पावडरी आपल्या तयार आहेत आणि मुख्य म्हणजे वर्षभर राहतात बरं का.
फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. फक्त झाकण घट्ट लावायचं आणि मुख्य म्हणजे ओला चमचा किंवा ओला हात त्याच्यात घालायचा नाही. अगदी वर्षभर आरामात टिकतात. तुम्ही करून ठेवायला काहीच हरकत नाही. आहे की नाही, हे असे एवढे करून ठेवलेले असेल ना की काही होत नाही. वर्षभर ह्या पावडरी अगदी व्यवस्थित राहतात आणि हवं तेव्हा हव्या त्या पदार्थात आपण टाकू शकतो. आणि मुख्य म्हणजे घरी केल्या आहेत त्यामुळे भेसळीचा प्रश्नच नाही. अशा सगळ्या मसाल्याच्या पावडरी तुम्ही करून तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा आणि केल्यानंतर मला कळवायला विसरू नका बरं का. अशा छान छान रेसिपी, माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.